ओके. नारी शक्ती वंदन हे अपरंपार आहे आणि गरजचे आहे. सर्वप्रथम धन्यवाद आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेबांनी जे राजनैतिक इच्छाशक्ती दाखवलं त्याच घेऊन आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक पत्र लिहिलेले आहे. ते पत्र मध्ये त्यांनी अभिनंदन दिलं आदरणीय प्रधानमंत्री साहेबांना. आणि जेव्हा आम्ही म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ हे फक्त एक स्लोगन नाही, एक संकल्प आहे. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2024 मध्ये जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना घेऊन आले त्याचं एकच सोच होते की महिलांना शिक्षित सुरक्षित आत्मनिर्भर करायचं आहे आणि तेच घेऊन आम्ही पुढे चालले. आज 2029 मध्ये तुम्ही बघितलं तर नारी शक्ती वंदन साठी एक चर्चा चालू आहे दिल्लीमध्ये. शिवसेनाचे नेत्री जे ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे ते सगळं येणार दिल्लीला. आम्ही बघणार ऐकणार हे चर्चा पार्लमेंटमध्ये. आणि आता तुम्ही बघितलं तर पार्लमेंटमध्ये 13 ते 14% महिला आहे. म्हणजे तुम्ही नंबर्स बघितलं तर 74 to 82 to 84 ह्याच्या आधी महिलांना संधीच नाही भेटलं. आणि हे नारी शक्ती वंदनचं नंतर जेव्हा पार्लमेंटमध्ये 516 सीट्स जेव्हा पार्लमेंटमध्ये 816 सीट्स तिथे 273 सीट्स वरती महिला लढणार, जिंकणार आणि नेतृत्व करणार. मला वाटते की आम्ही प्रदेशच्या बघितलं तर आता 390 MLAs आहे पूर्ण देशमध्ये आणि ते संख्या पण 33% वरती जाईल. पंचायत राजचं बघितलं तर 14 लाख महिला आहे. त्यांनी जे काम केलं महिलांसाठी, हेल्थ केअर असो, एज्युकेशन असो, प्रेग्नन्सी असो, ते एक एक्झाम्पल आहे. आणि तेच एक्झाम्पल आम्हाला पाहिजे केंद्रामध्ये, प्रदेशमध्ये आणि पंचायत राजमध्ये. आम्ही धन्यवाद देते आमचे लाडके नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना, कारण त्यांनी आम्हाला हे संधी दिलं की आम्ही पण दिल्लीला जाऊ, ऐकू आणि भाग घेऊ हे नारी शक्ती वंदनला घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.